तसं वागा ना तुम्ही दोघ जण. पण आपल्यात तुला सांगतो, तुम्ही जर असंच एकमेकांशी वागत राहिलात ना, अमोल लवकर बरा नाही होणार. बापू असं नका ना बोलू तुम्ही. तुम्हाला कळत कसं नाहीये? अमोलला तुम्ही दोघं जण प्रेमाने एकत्र पाहिजे ना, एवढंच म्हणणं आहे त्या लेकराचं. पण तुम्ही तसं का नाही वागत? तुम्हाला माझं म्हणणं कळा ना कधी. मला ते कळून बी घ्यायचं नाही अर्ज. आता मी सांगतो तेच करायचं तू गुमान. म्हणजे आप्पी आणि तू दोघांनी एकत्र राहायचं आणि एकमेकांना समजून घ्यायचं. अरे यातच तुझं भलं आहे आणि आपल्या घराचं भलं आहे. कदम ह्या गोष्टीने मला फक्त त्रासच होणार आहे. अर्जा, अरे आप्पी तुला नक्की समजून घेईल. माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. पण आता तुम्ही दोघांनी एकत्र राहायचं ही माझी इच्छा आहे. तुझी ही नाटकं आहेत ना, बंद कर आता पूर्णपणे. ठीक आहे. आप्या, तू ना अर्जुननं वेगळं होणं म्हणजे आता अमोलसाठी शाप असणार आहे. त्यामुळं वेगळं होण्याचा विचार डोक्यातनं काढून टाक. अहो, तुम्हाला काय वाटतं छोटे सरकार बरे होतील ना? अगं मोना का बरा होणार नाही तो? हा, तुम्ही माझ्यावर का चिडताय? मी तुझ्यावर चिडत नाही ग, पण तू उगा अर्थ नसलेले प्रश्न विचारत जाऊ नको. अमोलला आता सिटी स्कॅनला नेलंय. रिपोर्ट आला आपल्याला कळेल त्याला नेमकं काय झालंय ते. बरोबर आहे दीपक. रिपोर्ट्स उद्या येतील, तोपर्यंत आपल्याला धीर धरायला. तर अहो कसा धीर धरू सांगा की तुम्ही. मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं अमोलला परत चेक करील. अमोल म्हणजे घराचा आत्मा आहे हो. त्याला जर काय झालं ना तर कुणीच नाही आनंदी राहू शकत. दीपक, अरे असं का बोलतोयस तू? काही नाही होणार अमोलला. नाही होणार अमोलला काय. रुपाली, तुला काय होतंय? मला कुठं काय होतंय तेव्हा. अमोलला जर बरं वाटलं नाही ना, मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. आपण आता फक्त देवाकडे प्रार्थना करू की छोटे सरकारांना लवकरात लवकर बरं वाटू दे. हा, ते अमोल कदमचे रिपोर्ट्स आलेत का तेच विचारायला आलो होतो. आई की आज सकाळीच आलेत वाटतं. तुम्ही एक काम करा, तिथे सिरियली ठेवलेत, शोधून घेताय का? मी बघतो. गावला जाधव साहेब, मेड्युलो ब्लास्टोमा म्हणजे काय? बिचारा 7 वर्षाचा मुलगा. खूप वाईट वाटते त्याच्याबद्दल. का हो साहेब, काय झालं नेमकं त्याला? ही लहान मुलांच्या मेंदूमध्ये आढळणारी खूप कॉमन गाठ आहे. हिला मेडुलोप्लास्टोमा असं म्हणतात. त्यातून 70% मुलं वाचू शकतात. हा एक प्रकारचा ब्रेन ट्यूमर आहे. फक्त हा ट्यूमर फर्स्ट स्टेज ओलांडलेला नसावा, कारण सेकंड आणि थर्ड स्टेजची मुलं वाचणं खूप कठीण असतं. पण या मुलाची सेकंड स्टेज नुकतीच सुरू झाली, त्यामुळे अजूनही चान्स आहेत. पण यांनी लगेच उपचार सुरू करायला हवेत. चांगले उपचार झाले तर ठीक, नाहीतर काय? त्याच्याकडे फक्त 2 महिने राहिले. फार फास्ट ग्रो होता हा ट्यूमर. काय झालं? खोकला आला. मी ही रिपोर्ट लगेच देऊन येतो त्यांना. आत्ता जर आप्पीन अर्जाला एक गोष्ट कळली ना तर पोरग नक्की वाचल. पण मला ही चुकून बी मान्य नाही. त्यापेक्षा आत्ताच या पोराचे रिपोर्ट बदलले तर त्याचा आजार 3ऱ्या स्टेजला जाईल आणि मग पोरासोबत त्याचे आईबाप बी संपल्यात जमा होतील. जाधव साहेब, मगाशी क्षिती मॅम तुम्हाला बोलत होत्या. मी सांगायला विसरलो तुम्हाला. एकदा बघता का काय म्हणतात तर? ठीक आहे, जातो मी लगेच.
अबे माझ्या उभ्या आयुष्याला आग लावून ठेवली असत. जवळजवळ 8 वर्ष होत आली, पण ही आग का इजाना झाली बघ. नाही ह्याच आगीत तुझ्या आयुष्याची राख रांगोळी केली ना. रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत. असं लक्षण असताना रिपोर्ट इतकं नॉर्मल येणं हे दुर्मिळच आहे खरं. डॉक्टर, अमोलच्या डिस्चार्जचं कसं? आजच्या दिवस त्याला रुटीन चेकअपसाठी ठेवूयात आणि उद्या त्याचा डिस्चार्ज करून टाकू. थँक्यू डॉक्टर. ओके. अर्जा आप्पे, आता आपला अमोल बरा आहे एकदम. आता आपण सगळ्यांनी ना त्याच्या मनाप्रमाणे वागूया. मी काय म्हणते, आपण काही जण घरी जाऊयात का? म्हणजे जेवणाचा डबा बनवून देता येईल. दिदी, दाजी, मी कामावर जाणार आहे का? नाही, मी माझं काम इथूनच करेन. हा, आणि मी पण चिंचुकीशी बोललोय. जर काही पेपर वर्क असेल तर तो इकडे येऊन करून घेईल, त्यामुळे मला पण काही जावं नाही लागणार. तुम्ही थांबा इकडं, आम्ही जातो आणि कपडे पण पाठवून देतो. बापू, विनू बाबा, तुम्ही पण चला, थोडा आराम करा.